तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे रोहित शर्मा त्याच्या लयमध्ये पुन्हा एकदा येताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर इंग्लंड विरुद्धचा जो दुसरा सामना होता तो आज आपल्याला पाहायला मिळाला आणि मित्रांनो त्याच्यामध्ये रोहित शर्माने एक जबरदस्त अशी शतकीय खेळी केली. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर षटकार मारून त्याने अशी 5 शतक त्याने पूर्ण केले आणि असा तो 5 शतक मारणारा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा फॉर्ममध्ये येतोय की नाही, कारण चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया दुबईमध्ये हे जे सामने आहेत ते खेळणार आहे आणि रोहित शर्मा खेळेल की नाही, त्याचा फॉर्म येईल की नाही ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह होते. पण मित्रांनो, त्याच्या बॅटने आज त्याने दाखवून दिलं की रोहित शर्मा म्हणजे काय हे आज त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर विराट कोहली इंज्युर्ड होता. गेल्या मॅचमध्ये त्याला संधी नव्हती, तो बाहेर होता इंज्युर्ड असल्यामुळे. आणि आपण बघितलं असेल तर पुन्हा एकदा निराशा विराट कोहलीकडून आपल्याला पाहायला मिळाली. कारण मित्रांनो, रोहित शर्मा, विराट कोहली हे जे खेळाडू आहेत ते चॅम्पियनशिप जी ट्रॉफी आहे त्याच्या आधी त्यांना लयमध्ये ते येणे, त्यांच्या फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर जसप्रीत बुमराह सुद्धा इंज्युर्ड आहे, तो बाहेर आहे. आणि मित्रांनो, मोहम्मद शमी सुद्धा कमबॅक करतोय, कारण त्याच्यामुळे मित्रांनो चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी एक आव्हान आहे जे टीम इंडियासाठी ते थोडंसं अवघड असणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर बाकीचं श्रेयस अय्यर असेल, शुभमन गिल, त्याच्यानंतर अक्षर पटेल हे जबरदस्त खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आजचा जो सामना होता खरंच खूप छान अशी बॅटिंग रोहित शर्माकडून पाहायला मिळाली. आणि मित्रांनो, तुम्ही जर मॅच बघितलं असेल त्याच्यामध्ये मित्रांनो जो एक म्हणजे मॅच पाहण्यासाठी जो प्रेक्षक आला होता त्याने मित्रांनो एक पोस्टर बनवलं होतं. तर तुम्ही जर मॅच बघितलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की रोहित शर्माने म्हणजे त्याच्या पत्नीसाठी शतक मारलं, त्याच्या मुलीसाठीच एक शतक मारलं आणि आता जो मुलगा आहे त्याच्यासाठी एक लोडिंग. आणि आज खरंच मित्रांनो, खरंच ज्याने ते पोस्टर बनवलं होतं मित्रांनो, त्याचा आजचा हा दिवस होता. आणि मित्रांनो, रोहित शर्माने त्याच्या बॅट्समधून आज खरंच त्याचं 32वं शतक त्याने ते पूर्ण केलं. मित्रांनो, खरंच खूप छान वाटली त्याची बॅटिंग बघायला. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.